करुणाकर देव, करुणाकर देव, अम्मा रक्षण करता देव, दयावंत देव, अम्मा अति चांगला देव. करुणाकर देव, अम्मा रक्षण करता देव, करुणाकर देव, अम्मा रक्षण करता देव, दयावंत देव, अम्मा अति चांगला देव, दयावंत देव, अम्मा अति चांगला देव. करुणाकर देव, जगूया नीतीने जगूया, जगूया नीतीने जगूया, चालूया नम्रताने चालूया, चालूया नम्रतेने चालूया, हो 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 जगूया नीतीने जगूया, जगूया नीतीने जगूया, चालूया नम्रताने चालूया, चालूया नम्रतेने चालूया. देवाची प्रीती तुम्ही सांगणार, देवाची प्रीती आम्ही सांगणार. करुणाकर देव, अम्मा रक्षण करता देव, करुणाकर देव, आम्हा रक्षण करता देव, दयावंत देव, अम्मा अति चांगला देव, दयावंत देव, आम्हा अति चांगला देव. करुणाकर देव. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. या कोविड-19च्या महामारीच्या दिवसामध्ये आम्हाला फार वेदना होत आहे की आम्ही सर्वजण एकत्रित येऊन भक्ती करू शकत नाही, परंतु देवाला चांगल्या प्रकारचे माध्यम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्याद्वारे आपल्याला परमेश्वरानं हे यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्वजण आपण देवाची भक्ती आणि प्रार्थना करू शकतो. आणि म्हणून आम्ही तुम्हाला या निमित्तानं आमंत्रित करतो. तुम्ही तुमच्या अवतीभोवती असणाऱ्या नवीन विश्वास असणाऱ्या लोकांना जे ख्रिस्ताचा शोध घेऊ शकते त्या सर्वांना या भक्तीमध्ये सहभागी करा आणि भक्तीचा आस्वाद घेऊ द्या. या आजच्या भक्तीला आपण प्रार्थनेच्या द्वारे सुरुवात करू आणि आपण सर्वजण आमच्यामध्ये तुम्ही सहभागी होऊ शकता. सर्वांना प्रभू येशूच्या नावात प्रेमाचा सलाम. यावेळेस आपण आजच्या भक्ती आराधनेला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण 2 शब्दाची प्रार्थना करूया. याहोया आपण परमेश्वराचा जय जयकार करू, आपल्या तारणदुर्गाचा जय जयकार करू. उपकार स्मरण करीत आपण त्याच्या पुढे जाऊ, स्तोत्रे गात त्याचा जय जयकार करू. कारण परमेश्वर थोर देव आहे, सर्व देवाहून तो थोर राजा आहे. त्याच्या हाती पृथ्वीची खोल स्थली आहेत, पर्वताची उंच शिखरेही त्याचीच आहे. समुद्र त्याचा आहे, त्यानेच तो उत्पन्न केला. कोरडी भूमीही त्याच्याच हाताने घडविली गेली. याहोया परमेश्वर जो आपला उत्पन्न करता, त्याच्या पुढे आपण गुडघे टेकू, त्याची उपासना करू, त्याला नमन करू. सर्वसमर्थ आमच्या जिवंत स्वर्गातील प्रेमळ पित्या, यावेळेस आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देतो, कारण तू स्तवनात वसणारा आमचा जिवंत पराक्रमी देव आहे. आणि प्रभू आम्ही समस्त मानवजात यावेळेस तुझी स्तुती आराधना करीत आहोत. प्रभू हा स्तुतीचा यज्ञ तुला मान्य असू दे. ही प्रार्थना धन्य तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. आता आपण यावेळेस स्तोत्र संहिता 121 वाचणार आहोत. तर आपण सगळ्यांनी आपले शास्त्र उघडू आणि स्तोत्र संहिता 121 वाचूया. तर पहिलं वचन मी वाचणार
आणि दुसरं वचन आपण वाचावे. तर या आपण स्तोत्र संहिता 121 वाचूया. मी आपली दृष्टी पर्वताकडे लावितो, मला सहाय्य कुठून येईल. आकाशाचा व पृथ्वीचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य येते. तो तुझा पाय कदापि ढळू देत नाही, तुझ्या रक्षकाला झोप लागत नाही. पहा, इस्रायलाच्या रक्षकाला झोप लागत नाही व तो डुलकीही घेत नाही. परमेश्वर तुझा रक्षक आहे, परमेश्वर तुझ्या उजव्या हाताला तुला सावली आहे. दिवसा सूर्याची व रात्री चंद्राची तुला बाधा होणार नाही. परमेश्वर सर्व अनिष्टापासून तुझे रक्षण करील, तुझ्या जीवाचे रक्षण करेल. आता या वेळेस आपण जे 8वं वचन आहे ते सर्व मिळून वाचूया. परमेश्वर तुझे येणे जाणे येथून पुढे सर्व काळ सुरक्षित करेल. देवबाप हे वचन आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित कर. परमेश्वराचं स्तवन आपण निरनिराळ्या प्रकारचे नवीन नवीन गीत गाऊन आपण त्या विश्वविधात्या परमेश्वराला आपण उंच केलं पाहिजे. परमेश्वरानं आम्हाला ताल, सूर आणि निरनिराळ्या प्रकारचे वाद्य वाजवण्याचं कला कौशल्य परमेश्वरानं दिलेलं आहे. या माध्यमातून आपण परमेश्वराचं स्तवन करूया. आणि आमच्याकडे आमच्या या स्तवनामध्ये तुम्ही सर्वजण तुम्ही पण तुम्हाला जर गुणगुणता येत असेल, जर तुम्हाला हे गाणे येत असेल तर तुम्ही पण गाणं गाऊन देवाचं स्तवन केलं पाहिजे. परमेश्वर या निमित्तानं परमेश्वर आमच्याकडून ती अपेक्षा करतो. परमेश्वराने ह्यासाठीच परमेश्वराने आम्हाला बनवलेला आहे. आजचा दिवस, आजचा वार परमेश्वरानं नेमून ठेवलेला आहे की आम्ही आजच्या दिवशी परमेश्वराचं स्तवन केलं पाहिजे, त्या विश्वविद्यात्या परमेश्वराला गौरव दिला पाहिजे. आणि म्हणून विश्रांतीचा वार, शब्बात वार आमच्यासाठी राखून ठेवलेला आहे. या आपण सर्वजण आजच्या या स्तुती स्तवनामध्ये परमेश्वराच्या स्तवन करण्यासाठी आपण सहभागी होऊया. यावेळेस आपण देवाच्या गौरवार्थ गीत गाऊया. आणि गीताचे बोल असे आहेत: जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा.
येशू नामाचा झेंडा रोविला क्रूसाचा. गजरे येशू नामाचा झेंडा रोविला क्रूसाचा. गजरे येशू नामाचा झेंडा रोविला क्रूसाचा. रोविला क्रूसाचा बोला. रोविला क्रूसाचा. रोविला क्रूसाचा. रोविला क्रूसाचा. रोविला बापाचा. रोविला बापाचा. रोविला आत्म्याचा. रोविला आत्म्याचा. रोविला दैत्याचा. रोविला दैत्याचा. गजरे येशू नामाचा झेंडा रोविला क्रूसाचा. गजरे येशू नामाचा झेंडा रोविला क्रूसाचा. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. घ्या हो तुम्ही नाम नाम. घ्या हो तुम्ही येशू नाम. जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. ओ जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. 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 जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. ओ जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. जय जय ख्रिस्ता जय गुरुनाथा. 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 ओ जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. ओ जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. जय जय ख्रिस्ता तुझा रे वा. जय जय ख्रिस्ता तुझा रे. त्या परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. त्याची स्तुती आराधना आपण करूया. कारण तो आमचा उंच गड आहे. तो आमचा उंच बुरुज आहे. तो आमचा देव आहे. तो आमचा रक्षण करता आहे. तो आमचा याहवे इरे आहे. त्या परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. होय, तो प्रभू अद्भुत असा देव आहे. आमच्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार करणारा तो देव आहे. आमची काळजी घेणारा तो देव आहे. आम्हाला आरोग्य देणारा तो परमेश्वर आहे. त्या परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. होय, त्या देवानं आमच्यावर अनंत उपकार केलेले आहे. आणि म्हणून आमच्या जीवाला म्हणूया, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाला धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार तू विसरू नकोस. त्या परमेश्वराच्या नावाची स्तुती करूया. हे माझ्या जीवा प्रभू येशूची स्तुती कर. सांगावी दया मावळी. कृपा येशूची केवळी. कृपा येशूची. कृपा येशूची. कृपा येशूची केवळी. धन्यवाद येशू. होय प्रभू, तुझी कृपा आमच्यावर अनंत आहे. बऱ्याचदा प्रभू आम्ही चुकतो, पडतो, तुझ्यापासून दूर जातो. पण देवा, तुझी कृपा आमच्यावरची क्षणभरही कमी होत नाही. होय देवा, आम्ही तुझी स्तुती करतो.
त्याच्या वचनाच्याद्वारे भेट घेणार आहे. आणि म्हणून परमेश्वराचं जे वचन आहे, आपल्याकडे जर बायबल असेल तर तुम्ही त्यामधून ते काढू शकता आणि तुम्ही पण आमच्यासोबत वाचू शकता. ज्या वचनाच्याद्वारे परमेश्वर आमची भेट घेणार आहे, जे परमेश्वराने आमच्यासाठी ते वचन आमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ठेवलेलं आहे, ते आपण आज वाचूया. आणि मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमच्यासोबत तो शास्त्र भाग काढा आणि तो त्याच्यामध्ये आपलं लक्ष लावा आणि त्याकडून परमेश्वर आपल्याशी काय बोलतो त्याकडे आपण लक्ष देऊया. आजच्या मन्नाचा शास्त्र पाठ आहे प्रगटीकरण 1:12-20. माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी कुणाची हे पाहण्यास मी मागे बळलो. मग बळून पाहतो तो सोन्याचे 7 समया आणि त्या समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोड वस्त्र परिधान केलेला आणि छातीवरून सोन्याचा पट्टा बांधलेला असा कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याचे डोके व केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीसारखे पांढरे होते. त्याचे डोळे अग्नीच्या ज्वलासारखे होते. त्याचे पाय जणू काय भट्टीतून काढलेले जळजळीत सोनपितळीसारखे होते आणि त्याचे वाणी अनेक जलप्रवाहाच्या ध्वनीसारखी होती. त्याच्या उजव्या हातात 7 तारे होते. त्याच्या तोंडातून तीक्ष्ण दुधारी तलवार निघाली आणि त्याच्या मुद्रा परमतेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखे होते. मी त्याला पाहिले तेव्हा मी मेल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो. मग त्याने आपला उजवा हात माझ्यावर ठेवून मला म्हटले, भिऊ नको. जो पहिला व शेवटला आणि जो जिवंत आहे तो मी आहे. मी मेलो होतो तरी पहा मी युगानुयुग जिवंत आहे आणि मरणाच्या व अधोलोकांच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. म्हणून जे तू पाहिले जे आहे व यानंतर जे होणार ते लिहून ठेव. जे 7 तारे तू माझ्या उजव्या हातात पाहिले त्याचे आणि सोन्याच्या त्या 7 समयाचे गुज हे आहे. ते 7 तारे हे 7 मंडळाचे दूत आहे आणि 7 समया या 7 मंडळ्या आहे. देवाप्या वचनावर आशीर्वाद देव. परमेश्वर आमची आज त्याच्या वचनातून त्याच्या देवाच्या सेवकाच्या द्वारे आम्हाला आमची भेट घेणार आहे, आमच्याशी बोलणार आहे. आणि म्हणून देवाचा दास जेव्हा त्याच्या वचनातून आमच्यासोबत मार्गदर्शन करणार आहे तेव्हा आम्ही परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी तयार असावं. यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही देवाच्या वचनाचा आस्वाद घ्यावा. सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सलाम. आपण पुन्हा देवबापाच्या नावाला धन्यवाद देऊया की त्या देवबापाने त्याची भक्ती आराधना करण्यासाठी ही संधी दिलेली आहे. आज आपण देवबापाच्या वचनामधून पाहूया आणि एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष आपण केंद्रित करूया आणि ते म्हणजे ख्रिस्ती लोकांनी निर्भय राहावं. त्याआधी आपण एक शास्त्रवचन वाचूया. 2 तिमोथी याचा 1 अध्याय आणि 7वं वचन. या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमाचा आत्मा दिला आहे. आम्ही पाहतो की भीती हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. आज संपूर्ण जग या कोरोना महामारीमुळं भयाने ग्रस्त आहे. कारण काय तर कितीतरी मजूरदार लोकांच्या हातचं काम गेलेलं आहे आणि आर्थिक परिस्थितीमुळं ते भयग्रस्त आहेत. शेतकऱ्याच्या पिकाला भाव नाही आणि कितीतरी शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे आणि त्या कर्जाचं भारामध्ये ते दबून गेलेले आहेत आणि त्यामुळं ते आत्महत्या करत आहेत आणि स्वतःला संपवत आहेत. भविष्याची चिंता, काळजी, निराशा, दुःख यामुळे लोक भीतीने गांगरून गेलेले आहेत आणि स्वतःला संपवत आहेत. आपण जो शास्त्रपाठ वाचलेला आहे प्रगटीकरण याचा 1 अध्याय आणि वचन 12 ते 20 मध्ये, या ठिकाणी आम्ही जे विश्वासणारे आहोत, आम्ही जे तारण पावलेले लोक आहोत, आम्ही जे ख्रिस्ती लोक आहोत, आम्ही ख्रिस्ती लोकांनी निर्भय राहावं याची 4 कारणं या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि त्यामधलं पहिलं कारण आहे आणि ते म्हणजे आम्हाला लाभलेली ख्रिस्ताची सहभागिता. या ठिकाणी 1 अध्याय 12वं वचन, 13वं वचन आणि 2 अध्याय 1 वचन या ठिकाणी लिहिलेलं आहे, सोन्याच्या त्या 7 समयाच्या मध्यभागी मनुष्याच्या पुत्रासारखा पायघोड वस्त्र परिधान केलेला माझ्या दृष्टीस पडला
आणि 2:1 मध्ये लिहिलेलं आहे, जो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो असे म्हणतो. समयी हे मंडळीला दिलेली एक उपमा आहे. मंडळीच्या मध्यभागी चालणारा हा ख्रिस्त, यावरून आम्हाला स्पष्ट होते की प्रभू येशू ख्रिस्त मंडळीच्या सहभागितेचा भुकेला आहे. ख्रिस्त मंडळीच्या सहभागितेमध्ये राहू इच्छित आहे आणि मंडळीची सहभागिता ख्रिस्ताला हवीशी वाटत आहे. का बरं तो मंडळीच्या सहवासात राहू इच्छित आहे? आम्ही पाहतो की कितीतरी लोक निराशेमुळं, चिंतेमुळं, दुःखामुळं एकाकी जीवन जगत आहे आणि त्या एकाकीपणामध्ये ख्रिस्ताची सहभागिता लाभावी म्हणून ख्रिस्त मंडळीला सहभागिता देऊ इच्छित आहे. कितीतरी लोक हे कठीण परिस्थिती पाहून आणि एवढंच नाही तर त्यांच्या अशक्तपणामध्ये ख्रिस्ताचं सामर्थ्य मिळावं म्हणून ख्रिस्ताला मंडळीची सहभागिता हवी आहे. आणि एवढंच नाही तर संकटात सहाय्य मिळावं आणि ख्रिस्ताचा प्रकाश नेहमी आम्ही त्याच्या प्रकाशामध्ये प्रकाशित राहावं म्हणून ख्रिस्ताची सहभागिता आम्हाला हवी आहे. आणि एवढंच नाही तर आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता तेव्हा तो म्हणतो की मी जगाचा प्रकाश आहे. परंतु जेव्हा तो या जगामधून गेला तेव्हा त्यानं म्हटलेलं आहे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. का तर जो प्रकाश ख्रिस्तानं आम्हाला दिलेला आहे तो प्रकाश आम्ही अंधारातील लोकांवर पाडावा आणि अंधारातील लोकांना ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आणावं. ख्रिस्ताच्या प्रकाशामध्ये आणून त्यांचं तारण साधावं ही अपेक्षा प्रभू येशू ख्रिस्त मंडळीकडून करत आहे आणि म्हणून ख्रिस्त मंडळीच्या सहभागितेमध्ये राहू इच्छित आहे. आता आम्ही पाहूया की ही सहभागिता आम्हाला कुठे कुठे मिळते. ही ख्रिस्ताची सहभागिता आम्ही जेव्हा आमच्या एकांत समयी आमचं पवित्र शास्त्राचं मनन, चिंतन, प्रार्थना करतो त्या ठिकाणी ती सहभागिता आम्हाला लाभते. जेव्हा आम्ही कुटुंबांमधना भेटी देतो, कौटुंबिक प्रार्थनेमध्ये जातो, त्या कौटुंबिक प्रार्थनेमध्ये ख्रिस्ताची सहभागिता आम्हाला लाभते. एवढंच नाही तर आम्ही जेव्हा बायबल अध्ययन गटामध्ये एकत्र जमतो त्या ठिकाणी ख्रिस्ताची सहभागिता आम्हाला लाभते. उपवास प्रार्थना करतो त्या ठिकाणी ख्रिस्ताची सहभागिता आम्हाला लाभते. कारण प्रभू येशूचं वचन म्हणतं, ज्या ठिकाणी 2 किंवा 3 आहे त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. आणि ख्रिस्ताची सहभागिता हाच भीतीवरील सर्वात मोठा उपाय आहे. दुसरं कारण आहे या ठिकाणी भिवू नकोस, वचन 17 मध्ये आहे, भिवू नकोस, धीर धरा, भिवू नका, मी तुमच्या सोबत आहे, युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या सोबत आहे. हे सांत्वन आणि हे समाधान प्रभू येशू ख्रिस्तानं वारंवार शिष्यांना दिलेलं आहे. आणि भिवू नका हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये 365 वेळा आलेला आहे. आणि आम्ही पाहतो की वर्षाचे दिवस 365 आहे आणि रोज आम्ही जेव्हा झोपेतून उठतो तेव्हाच प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला अभिवचन देतो, भिवू नका. एवढंच नाही तर भिवू नका ही आम्हाला दिलेली आज्ञा आहे. यहोशुआ 1:9 यामध्ये म्हटलेलं आहे, मी तुला आज्ञा केलेली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, भिवू नको, कचरू नको, तू जाशील तिकडे, तुझा देव तुझ्या बरोबर असेल. ही आम्हाला दिलेली आज्ञा आहे. एवढंच नाही तर आम्ही पाहतो की भिवू नका ही भयग्रस्त परिस्थितीमध्ये ख्रिस्तानं दिलेला धीर आहे. जेव्हा पहिल्या शतकातील मंडळ्या ह्या छळाचा सामना करत होत्या आणि भयाने जेव्हा गांगरून गेलेल्या होत्या, अशा परिस्थितीमध्ये आम्ही पाहतो की जेव्हा योहानाला ख्रिस्तानं त्याचं प्रगटीकरण दिलं, ख्रिस्तानं जेव्हा योहानाला सांगितलं की त्या 7 मंडळ्यांना तू हे पत्र लिह, ते पत्र लिहिण्याचं कारण काय होतं? आम्ही पाहतो मंडळीचा इतिहास. नीरो बादशाहच्या काळामध्ये जेव्हा ह्या पहिल्या शतकातील मंडळ्या सुवार्थ प्रसार कार्य करत होत्या आणि सुवार्थ प्रसार कार्यासाठी त्यांना छळाचा अतोनात सामना करावा लागला. एवढंच नाही तर मरण यातनासारखे प्रसंग त्यांच्यावर आले. त्यांच्या अंगावर डांबर टाकून जाळण्यात येत होतं, काहींना खांबाला आवळून मारण्यात येत होतं, तर काहींना मेलेल्या जनावराच्या कातड्यामध्ये गुंडाळत होते आणि त्यांचं बंडल तयार करत होते आणि उंच डोंगरावरून त्यांना खाली दरीमध्ये ढकलून देत होते आणि त्या मध्ये किडे पडायचे आणि कुरतडून जिवंत व्यक्तीला त्या ठिकाणी मरण यायचं. इतक्या भयानक
कठीण परिस्थितीचा सामना त्या लोकांना करावा लागला. निंदा, अपमान, छळ, बंदिवास हे त्यांच्या जीवनाचा एक भाग होऊन गेलेले होते. अशाही परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी योहानाला म्हणत आहे की तू त्यांना हे पत्र पाठव, जेणेकरून त्या पहिल्या शतकातील मंडळांना ज्याप्रमाणे ख्रिस्ताच्या सांत्वनाची, समाधानाची, धीराची गरज होती, त्याचप्रमाणे आजच्या मंडळांना देखील धीराची गरज आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्याला या ठिकाणी लिहिण्यास सांगत आहे. आणि जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आपलं स्वतःचं दर्शन योहानाला देतो, तेव्हा तो त्याच्या प्रकाशा संदर्भामध्ये त्याचं प्रगटीकरण त्याला करतो आणि प्रकाशा संदर्भात तो आपलं वैभवी स्वरूप त्याला प्रगट करत आहे. आणि पहिलं आहे की समयाच्या मध्यभागी चालणारा ख्रिस्त. समयी हे प्रकाशाचं दर्शक आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याचे डोळे अग्निज्वालेसारखे. या ठिकाणी आम्हाला स्पष्ट होते की प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे आम्ही करत असलेले वाईट कृत्य, आम्ही करत असलेले दुष्ट कृत्य तो भेदक नजरेने पाहतो, त्याचप्रमाणे आम्ही ख्रिस्तासाठी केलेले चांगले कामं, आम्ही ख्रिस्तासाठी सेवा करत असताना सेवेमध्ये होत असलेला छळ, त्रास हे देखील तो आपल्या भेदक नजरेनं पाहतो. आणि एवढंच नाही तर आम्ही जे त्याच्यासाठी स्तवनीय कृत्य करतो ते देखील तो भेदक नजरेनं पाहतो. आणि या ठिकाणी आम्ही पाहतो की जे प्रकाशाचं स्वरूप या ठिकाणी योहानानं पाहिलं, ही ते पाहण्याची त्याची पहिली वेळ नव्हती. या आधी देखील त्यानं ख्रिस्ताचं तेजस्वी स्वरूप पाहिलेलं होतं. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की मत्ती शुभवर्तमान याचा 17वा अध्याय 1, 2 आणि 5 आणि 7 या वचनामध्ये आम्ही पाहतो, या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की मग 6 दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब व त्याचा भाऊ योहान ह्यांना आपणाबरोबर एका उंच डोंगरावर एकांती नेले. तेव्हा त्याचे स्वरूप त्यांच्या देखत पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याचे वस्त्र प्रकाशासारखी शुभ्र झाली. तो बोलत आहे तो पहा, तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली आणि पहा, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याविषयी मी संतुष्ट आहे, ह्याचे तुम्ही ऐका. हे ऐकून शिष्य पालथे पडले व फार भयभीत झाले. तेव्हा येशूने जवळ येऊन त्यांना स्पर्श करून म्हटले, उठा, भिवू नका. ही वाणी योहानाने या आधी देखील ऐकलेली होती. आणि एवढंच नाही तर आम्ही पाहतो की त्याचं तेजस्वी स्वरूप त्या उंच डोंगरावर योहानानं पाहिलेलं होतं. आणि भिवू नको ही त्यानं आम्हाला दिलेलं सांत्वन आहे आणि आमच्या सुरक्षेची हमी घेतलेली आहे. स्तोत्रसंहिता 91 3 ते 6 मध्ये देखील आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या जगामध्ये होता तेव्हा तो वारंवार त्याच्या शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही भिवू नका. आणि आज देखील परमेश्वराची वाणी आणि परमेश्वराचं सांत्वन आणि त्याची सुरक्षा आम्हाला तो देऊ इच्छित आहे. स्तोत्रसंहिता 91 3 ते 6 वचनामध्ये लिहिलेलं आहे, कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. तो तुझ्यावर पाखर घालील, त्याच्या पंखाखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, ह्याची तुला भीती वाटणार नाही. आणि या ठिकाणी त्यानं आम्ही जे विश्वासणारे आहो, आम्ही जे त्याचे तारण पावलेले लोक आहो, त्यानं आम्हाला हे अभिवचन दिलेलं आहे, भिवू नका. तिसरी गोष्ट आहे या ठिकाणी वचन 17, पहिला अध्याय आणि वचन 17 या ठिकाणी त्याचा शेवटचा भाग आहे. पहिला व शेवटला जो जिवंत तो मी युगाने युग जिवंत आहे. ह्यावरून त्याचं सनातनत्व आम्हाला स्पष्ट होते. आज जी कठीण परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये तो आहे. या आधी देखील तो आमच्या बरोबर होता आणि पुढे येणाऱ्या दिवसामध्ये देखील तो आमच्या बरोबर राहणार आहे. आणि सर्व परिस्थिती
त्याच्या नियंत्रणामध्ये आहे आणि म्हणून तो म्हणतो मी युगानुयुग जिवंत आहे. जो जिवंत आहे, जिवंत व्यक्तीच दुसऱ्यांच्या भावना समजू शकतो. जिवंत व्यक्तीस दुसऱ्यांच्या कठीण प्रसंगामध्ये मदतीला धावून जाऊ शकतो. जिवंत व्यक्तीस दुसऱ्यांना जीवन देतो आणि एवढंच नाही तर जिवंत व्यक्तीस प्रत्येक परिस्थितीमध्ये त्याच्या सोबत, त्याच्या बाजूला उभा राहतो. आणि येशूनं म्हटले पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि तो युगानुयुग तारण करण्यास समर्थ आहे. एवढंच नाही तर शास्त्रलेख म्हणत आहे रोम याचा 6वा अध्याय आणि 10वं वचनामध्ये ख्रिस्त पापाला एकदाच मेला, तो पुन्हा मरणार नाही. जिवंत येशूमध्ये आम्हाला आशा आहे. आणि चौथं कारण आहे मरणाच्या व अधोलोकाच्या किल्ल्या माझ्या जवळ आहे. किल्ल्या हे सुटकेचं, मुक्तीचं आणि अधिकाराचं चिन्ह आहे. ख्रिस्ताने मरणावर सत्ता गाजवणारा या जगाचा अधिपती जो सैतान आहे त्या सैतानावर विजय मिळवलेला आहे आणि आम्हाला देखील त्या सैतानाच्या बंधनातून मुक्त केलेला आहे. आणि ख्रिस्तानं आम्हाला तो जसा मृत्यूवर विजय मिळवून पुनरुत्थित झाला तशीच आम्हाला ख्रिस्तामध्ये पुनरुत्थित होण्याची आशा आम्हाला आहे. आणि म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे अरे मरणा तुझी नांगी कुठे. आणि मरण हे आमच्यासाठी शेवट नाही तर मृत्यूनंतर आम्हाला जीवन आहे. म्हणून आम्हाला भिण्याची गरज नाही. काय या दिवसामध्ये निराशा, संकट, दुःख, कठीण परिस्थिती, अन्याय, अत्याचार होत असताना तुम्ही निराश आहात का? चला आपण प्रभूच्या संगतीमध्ये जाऊया, त्याच्या सहवासात जाऊया आणि त्याला विनंती करूया की प्रभू माझ्यासोबत तू राहा, भिवू नको. हे आम्हाला दिलेलं अभिवचन आहे आणि या अभिवचनावर आपण विश्वास ठेवूया आणि विश्वासाने पुढे आणि पुढे वाटचाल करूया. जो जिवंत येशू आहे त्या जिवंत देवाचे आपण उपासक आहोत आणि जीवन देणारा प्रभू येशू ख्रिस्त तो मृत्यूनंतर देखील आमच्या सोबत राहणारा आहे. मरण व अधोलोकाच्या भयातून त्यानं आम्हाला मुक्त केलेलं आहे. म्हणून प्रियांनो आपण त्याच्या दयेच्या आसनाजवळ जाऊया आणि त्याच्या संगतीमध्ये रोज आणि रोज राहण्याचा निश्चय आपण करूया. देवबाप या वचनावर आशीर्वाद देऊ. यावेळेस आपण परमेश्वर निर्णय प्रकारे आमची भेट घेतो आणि आमच्यामध्ये परमेश्वरानं जे चिन्ह चमत्कार केलेले आहे, आम्हाला स्पर्श केलेला आहे आणि तशा अशा प्रकारच्या एका व्यक्तीकडून आपण एक साक्ष ऐकणार आहोत. परमेश्वरानं त्यांना कसा स्पर्श केला, कशा प्रकारे परमेश्वर त्यांना बोललेला आहे, अशा प्रकारचा त्या साक्षीकडून आम्हाला देव आशीर्वादित करणार आहे. आणि म्हणून ऐकण्यासाठी तुम्ही तयार राहावं ही नम्र विनंती. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो, धन्यवाद करते परमेश्वराला की परमेश्वराने मला निवडले. आणि माझं नाव अलका विलासराव मगरे आहे. मी बेनोड्या गावातील रहिवासी आहे आणि मी विश्वासात यामुळे आली की मला भरपूर असे आजार होते. BP, शुगर, छाती वगैरे दुखायची आणि मी तसे दवाखानेसुद्धा केले आहे पण मला काही आराम पडला नाही. मी भरपूर मूर्तीपूजासुद्धा केली आहे, प्रत्येक देवापाशीसुद्धा गेली आहे. माझ्या घरातला देवघरातला दिवासुद्धा विजत नाही होता कधी, सदैव चालूच राहायचा. तरी पण मला बरंच नाही होतं. माझा आजार वाढतच गेला आणि माझ्या घरामध्ये चिडपणा खूप वाढत गेला. माझ्या घरचे म्हणायचे मला की तुझं नेहमीचंच आहे, दुखणं नेहमीचंच आहे, पैसा तरी किती लावू, असं नेहमी ते म्हणायचे आणि माझ्यासोबत भांडत राहायचे. एक दिवस मग आमच्याकडे आमच्या गावामध्ये शरद खांडेकर पास्टर आले आणि त्यांनी आमच्या घरी येऊन सांगितले की
ताई तुम्हाला कशाचा आजार आहे आणि नेमकं तुम्हाला काय होते. म्हटलं दादा मला असा असा आजार आहे आणि मी खूप परेशानीत आहे. आणि त्यांनी मग मला म्हटलं की मी तुमच्यासाठी प्रार्थना करू का, 2 मिनिटाची प्रार्थना करू का तुमच्यासाठी. तर मी म्हटलं ठीक आहे ना दादा, करा ना, करा, माझ्यासाठी प्रार्थना कराल तर खूप चांगलं होईल. त्यांनी मला सांगितलं की परमेश्वर काय आहे. त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. त्यांनी माझ्या डोक्यावर बायबल ठेवलं आणि त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर थोड्या 5-10 मिनटानंतरच मला एकदम बरं लागलं. तर मी लगेच देवाचा धन्यवाद केला. असं करता करता मी प्रार्थनेमध्ये नेहमी जात राहिली. आणि घरी पण त्यांनी मला बायबल दिलं होतं, ते पण मी वाचत राहिली. आणि ते बायबल वाचता वाचताच माझ्या घरामध्ये अचानक कसं काय परिवर्तन घडलं ते माझ्या लक्षात आलं. तेव्हापासून मी बायबल नेहमी वाचते आणि प्रार्थनासुद्धा करते. आणि शरद खांडेकर परिवारामध्ये म्हणजे आमचे जे पास्टर आहे, संगीता ताई आहे, त्यांच्या घरी जाते मी नेहमी. त्यांच्याकडे प्रेयरला जाते, त्यांच्या घरी जाऊन प्रार्थना करते. माझ्या घरामध्ये खूप सारा बदल झालेला आहे. आता माझ्या घरचे माझ्यासोबत चांगले राहतात आणि माझे लेकरंसुद्धा चांगले राहतात. माझी मुलगी 10वीला होता, तिचा रिझल्टसुद्धा चांगला लागला. आमच्या शेतातसुद्धा चांगले पीक होत आहे, तयार होत आहे आणि आम्हाला आमदनी पण चांगली मिळत आहे. आमच्या दुकानामध्ये सुद्धा वाढ होत आहे आणि पैशाची सुद्धा आम्हाला कमतरता नाही आहे. म्हणून मी धन्यवाद करते परमेश्वराला की त्यांनी मला निवडले आणि त्यांनी माझा उद्धार केला. कारण की खूप त्रासली होती मी, खूपच त्रासली होती. आता माझ्या जीवनात परमेश्वराचा प्रवेश झालेला आहे आणि त्यांनी मला निवडलेलं आहे आणि सदैव ते माझ्यासोबत आहे, माझ्या पाठीशी आहे. काही लोकांनी तर मला म्हटलं की माझ्या नातेवाईकांनीच मला म्हटलं तू कोणत्या देवामध्ये गेली आणि हे काय करत आहे असं सुद्धा म्हटलं. पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या मनात जे येते ते तुम्ही करा, मला जे चांगलं वाटते ते मी करते. मी माझ्या परमेश्वराला सोडलं नाही आणि मी या परमेश्वरामध्ये विश्वास करते. कारण की जिवंत परमेश्वर माझ्या येशूने मला निवडलेला आहे आणि मला या आजारापासून दूर केलेलं आहे. आणि म्हणून मी देवाचे धन्यवाद करते आणि सदैव मी प्रार्थनेमध्ये राहणार. कारण की परमेश्वरच तो एक मार्ग आहे असा की सर्व काही आपलं परमेश्वरच जाणतो. आपल्या वेदना आपण पूर्णपणे आपल्या प्रार्थनेमध्ये म्हणू शकतो परमेश्वराला की ही परमेश्वरा माझं सर्व निवार तू कर. परमेश्वर लगेच आपल्याला त्याची जाणीव करून देते की माझ्या लेकरा तुला मी सांभाळलेलं आहे, तू कशाचीच काळजी करू नको. म्हणून मी परमेश्वराचा धन्यवाद करते आणि परमेश्वर माझा सदैव साथ राहते, सोबत राहते आणि माझ्या लेकरांमध्ये पण परिवर्तन आलेलं आहे. माझ्या घरामध्ये सुख शांती आलेली आहे. म्हणून मी परमेश्वराचा धन्यवाद करते. धन्यवाद. प्रेज द लॉर्ड. आपण परमेश्वराच्या स्तवनासाठी पुन्हा एक गीत गाणार आहोत आणि आपण त्या गीताच्या द्वारे आशीर्वाद होऊ. परमेश्वराचं जे गीत आहे त्यामधून परमेश्वर त्या गीताच्या माध्यमातून आपल्याशी बोलतो आणि आपल्याला त्याद्वारे आशीर्वादित करतो. आणि म्हणून आपण आपल्या मनाची तयारी करण्यासाठी हे गीत आपण ऐकूया आणि तुम्ही सर्वजण यामध्ये सहभागी व्हावा. माझा
यावेळेस आपण पुन्हा स्तोत्रसंहिता 121 मध्ये म्हणतो की दाविदाचा म्हणतो, मी आपली दृष्टी पर्वताकडे लावतो, मला कुठून सहाय्य येईल? आणि आकाशाचा आणि पृथ्वीचा जो निर्माण करता परमेश्वर आहे त्याचकडून मला सहाय्य येते. आणि म्हणून आपण सर्वजण आपण घाबरून जाण्याची गरज नाही. जरी कोविड-19 असला, कोरोना व्हायरस जास्त सतावत असला, तरी पण आपल्या ज्या मनोगत, आपल्या ज्या प्रार्थना विनंत्या त्या परमेश्वराकडे आपण सादर करूया. तुमच्या काही प्रार्थना विनंत्या असतील तर त्या तुम्ही तुमच्या मनामध्ये जिथे बसून आहे तुमच्या घरामध्ये त्याच ठिकाणी तुम्ही आपल्या सर्व प्रार्थना विनंत्या परमेश्वराला ऐकाव्या. आणि परमेश्वर यावेळेस आपण सर्वजण मिळून प्रार्थना करणार आहोत. निश्चितच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार आहे. तुम्ही तर त्या ठिकाणी 3-4 लोक बसलेले असतील, 10-12 लोक बसलेले असतील. आणि मग ज्या ठिकाणी मत्तेकृत शुभवर्तमानाचा 18वा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हणते, ज्या ठिकाणी माझ्या नावानं 2 किंवा 3 जमलेले आहेत त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. कशासाठी? तुमची आणि माझी प्रार्थना ऐकण्यासाठी. या आपण सर्वजण आपल्या ज्या प्रार्थना विनंत्या आहेत त्या परमेश्वराला ऐकवू आणि परमेश्वर नक्कीच त्या प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. यावेळेस आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ आमच्या जिवंत स्वर्गातील प्रेमळ पिते, आकाश आणि पृथ्वीचे निर्माण करते प्रभू, येथवर आम्ही तुझ्या मनापासून उपकार मानतो. तू आमचं सहाय्य केलंस प्रभू, आमच्या मुखाच्या द्वारे तुझी स्तुती आराधना करून घेतलीस. इतकंच नव्हे तर देवबापा, तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे देखील तू आमची भेट घेतलेली आहेस, याबद्दल आम्ही ती स्तुती करतो प्रभू. खरोखर आम्ही तुझे उपकार मानतो. गेल्या आठवडाभर तू आम्हाला सांभाळलं, आमच्या गरजांची परिपूर्ती केली, आमच्या धंद्यात तू आम्हाला मदत केली, आमच्या सुखदुःखात तू धावून आला, चांगल्या प्रकारचं आरोग्य तू आम्हाला प्रदान केलं. आणि देवबापा, आमचा उत्तम मेंढपाळ बनून तू राहिलेला आहेस, तू आमची काळजी घेतलेली आहेस, याबद्दल आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इतकंच नाही तर देवबापा मी प्रार्थना करतो, कारण प्रभू तू स्तुतीस पात्र आमचा जिवंत सदाजीवी पराक्रमी देव आहेस. देवबापा, वेळोवेळी प्रभू तू आमच्या सहाय्यास धावून आलेला आहेस, आमच्या गरजांची परिपूर्ती तू केलेली आहेस. देवबापा, तू आम्हाला चांगल्या प्रकारचं आरोग्य दिलंस, तू आमचा उंच गड बनून राहिलास, तू आमची ढाल बनून राहिलास, तू आमचं कवच बनून राहिलास. प्रभू, तू आम्हाला खांद्यावर कड्यावर वागून घेतलं, डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तू आम्हाला सांभाळलेलं आहे. देवबापा, आमची कोणत्याच प्रकारची पात्रता नसताना प्रभू अशा प्रकारचे अनंत उपकार तू आमच्यावर केलेले आहेस. खरोखर देवबापा, तू आम्हाला वागवून घेणारा परमेश्वर आहेस. बऱ्याचदा प्रभू आम्ही पडतो, तुझ्यापासून दूर जातो, भटकतो, पण देवबापा तू उत्तम मेंढपाळ्या नात्यानं प्रभू तू आम्हाला शोधतो, आमची काळजी घेतो आणि परत एकदा देवबापा तू आम्हाला तुझ्या कळपामध्ये घेऊन येतोस. प्रभू, यावेळेस आम्ही प्रार्थना करतो देवबापा, आमच्या ग्रामीण मंडळाच्या खेड्यापाड्यात कार्यरत आहेत प्रभू, सर्व विश्वासणाऱ्यांसाठी तू हो, त्यांच्या गरजांची परिपूर्ती कर प्रभू. आमचे विश्वासणारे शेतकरी आणि शेतमजूर आहेत प्रभू, जे काही शेतकरी आहेत प्रभू, त्या जे काही शेतामध्ये त्यांनी उत्पन्न लावलेलं आहे प्रभू, त्यांच्या पिकाचं रक्षण तू कर. कारण देवबापा, तुझ्या पवित्र वचनामध्ये तू आपल्या लेकरांच्या संदर्भात तू अभिवचन दिलेलं आहे की मी तुमच्या पिकाची नासाडी करणाऱ्या प्रत्येक जीवजंतूंना तुमच्या प्रित्यर्थ धमकवून लावील. आणि होय प्रभू, तू आमची बारकाईनं काळजी घेणारा परमेश्वर आहे. म्हणून प्रभू, आम्ही तुझ्या वचनामध्ये राहावं, तुझ्या प्रार्थनेमध्ये राहावं आणि तुझ्या वचनानुसार आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये वाटचाल करावी, अशी दया आणि कृपा तू कर प्रभू. प्रार्थना करतो, जे काही शेतमजूर आहेत त्यांच्या संगती देखील तू राहा देवबापा, त्यांना योग्य वेळी योग्य काम मिळू दे, जेणेकरून देवबापा त्यांच्या कौटुंबिक ज्या गरजा आहेत त्या गरजांची परिपूर्ती होईल. प्रभू, प्रार्थना करतो त्याच प्रकारे देवबापा, आमच्या ग्रामीण विभागातील मंडळातील जे काही विश्वासणारे आहेत देवबापा, त्यांची आध्यात्मिक काळजी घे, तुझ्या वचनामध्ये त्यांची तू वाढ कर, तुझी कृपा त्यांना पुरव प्रभू. त्याच प्रकारे प्रार्थना करतो त्यांच्यामध्ये सेवा करणारे आमचे सर्व मिशनरी बंधू आणि बहिणी यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपून देतो. जरी प्रभू या करोनामुळे ते गावोगावी त्यांना नियमित भेटी देऊ शकत नाही, पण तरी देवबापा फोनच्या माध्यमातून प्रभू त्यांच्या संगती वार्तालाप करत असताना आणि प्रसंगानुरूप देवबापा त्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबांना भेटी देत असताना आमच्या मिशनऱ्यांचं देखील तू सहाय्याने मदत कर देवबापा. आमच्या मिशनऱ्यांना देखील तू संरक्षण पुरवून दे, त्यांच्या गरजांची परिपूर्ती तू कर प्रभू. आम्ही तुला माहिती आहे प्रभू देवबापा, त्यांची परिस्थिती आणि अतिशय
अल्प अशा मानधनामध्ये प्रभू इमाने बरे विश्वासू रीतीनं आमचे मिशनरी प्रभू खेड्यापाड्यात तळागाळात प्रभू तुझी सेवा देतात. प्रभू त्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची तू काळजी घे. प्रभू प्रार्थना करतो त्याच प्रकारे देवबापा महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीसाठी आमची जी संस्था प्रभू 20 जिल्ह्यामध्ये सध्या कार्यरत आहे. देवबापा महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीच्या द्वारे जे काही उपक्रम राबविले जात आहे प्रभू, आमच्या स्कूल आहेत, ओएसिस होम आहे, हॅपी होम आहे आणि इतकंच नाही देवबापा प्रमोशन वर्क आहे आणि मिशन कार्य आहे. त्याच प्रकारे देवबापा प्रार्थना करतो वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज प्रभू महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीच्या द्वारे राबविल्या जातात. समाज विकास सेवा आहे प्रभू, ही सर्व सेवा प्रभू तू आशीर्वादित कर. प्रभू लोकांना त्यांच्या गरजेनुसार उपलब्ध होण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभू मी प्रार्थना करतो त्याच प्रकारे आमच्या संस्थेत जे काही अधिकारी आहेत, जे संस्थेला पुढारी पण देत आहेत प्रभू, त्यांना देखील तुझ्या पवित्र हातात घे. त्यांना देखील तू सहाय्याने मदत कर, त्यांच्या देखील गरजांची परिपूर्ती कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे सहाय्याने मदत कर, जेणेकरून देवबापा योग्य प्रकारे प्रभू ही संस्था चालविल्या जाईल अशी दयाने कृपा तू कर. विशेष आम्ही प्रार्थना करतो आमच्या संस्थेचे प्रमुख डॉक्टर DB पुलोथुंगन यांना देखील आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपून देतो. त्यांच्या पत्नीला आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपून देतो. देवबापा संस्थेचा भार वाहत असताना प्रभू त्यांचे खांदे मजबूत करण्यासाठी तू आम्हाला सहाय्याने मदत कर. प्रभू प्रार्थना करतो त्याच प्रकारे आमच्या देशासाठी देखील, आमच्या महाराष्ट्रासाठी देखील, आमचे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी आणि त्याच प्रकारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रभू देवबापा उद्धव ठाकरे आणि त्यांचं सर्वांचं मंत्रिमंडळ, कॅबिनेट मंडळ यांना आम्ही तुझ्या पवित्र हातात सोपून देतो. या महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये बाप्पा तुझी शांती सौख्य नांदेल अशी दयाने कृपा तू कर. प्रभू अनेक तरुण असे आहेत जे रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत प्रभू, त्यांच्याजवळ काम नाही आहे प्रभू, त्यांना तू रोजगार उपलब्ध करून दे, जेणेकरून देवबापा कोणत्याच प्रकारचं आमच्या देशामध्ये कलह माजणार नाही. देवबापा आमच्या देशाला तू शांती प्रदान कर, आमच्या देशाला आनंद प्रदान कर आणि आमच्या देशानं तुला ओळखावं, तुला आपला व्यक्तिगत तारणारा देव म्हणून स्वीकारावं म्हणून त्यांच्या मनाची तयारी कर. उपकार मानतो देवबापा, तू आमची प्रार्थना ऐकलेली आहे. खरोखर देवबापा आमची स्तुती करतो, कारण देवबापा तू आमची बारकाईनं काळजी घेत आहे. परत एकदा प्रभू आमचं सर्वांचं समर्पण आम्ही तुझ्या पवित्र हातात करून ही प्रार्थना धन्य तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. तुम्हा सांगण्यास आनंद होतो की आता तुम्ही आपलं अर्पण QR कोड, भीम UPI ॲप आणि ऑनलाईन बँकिंगच्या द्वारे देवाच्या भंडारामध्ये देऊ शकता. तुम्ही स्क्रीनवर यावेळेस त्याबद्दलची माहिती पाहू शकता. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या स्थानिक पास्टरांची मदत याकरिता घेऊ शकता. प्रियांनो, मला की 3-10 आम्हाला सांगते की सगळे दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये घेऊन या आणि परमेश्वर आकाश कपाटे उघडून आशीर्वादाचा वर्षाव करीतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. खरोखर प्रियांनो, या वचनानुसार आम्ही आपला अर्पण देवाच्या भंडारामध्ये देऊ आणि आपला परमेश्वर किती महान आहे याची प्रचिती पाहूया. धन्यवाद. देवाची स्तुती असो. आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. महायुपी या नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच तुम्हाला बेल बटन दिसेल त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रविवारी भक्तीचे नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलसाठी, कम्युनिकेशन टीमसाठी आणि महाराष्ट्र ग्रामीण सेवेसाठी प्रार्थना करा. आमच्या यूट्यूब चॅनल संबंधी तुमच्या जवळी व इतरांना सांगा. तसेच ज्यांना समजत नाही तशांना मदत करा, कारण ते पाहू शकेल. आणि महायुको यूट्यूबमध्ये प्रत्येक रविवारी तुम्ही व तुमच्या कुटुंबासोबत भक्ती, आराधना आणि देवाचे वचन ऐका आणि देवाचे आशीर्वाद घ्या. धन्यवाद. यावेळेस आपण सर्व मिळून प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशी तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नको, तर आम्हास वाईटापासून सोडीव.
कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. देवपिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून बंधूंना शांती व विश्वासाबरोबर प्रीती लाभो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर जे अक्षय प्रीती करणारे आहेत त्या सर्वांबरोबर कृपा असो. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, देवाच्या वचनामध्ये सहभागी झालेले आणि देवाची भक्ती करणारे सर्व प्रियजन यांच्याबरोबर प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुपी येणं होईपर्यंत आतापासून सदा सर्व काळसाठी असो. आमेन.